हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 24 डिसेंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 8 वाजता आपण चालू घडामोडींचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो घेऊन येत असतो। आणि जे विद्यार्थी रेग्युलरली व्हिडिओ वॉच करतात त्यांना कोणत्याही एक्झाममध्ये चालू घडामोडींचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी अडचण येत नाही। तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक 2023 कोणी जिंकला आहे? ऑप्शन आहे स्पेन, मलेशिया, फ्रान्स की जर्मनी। तर आपल्याला उत्तर येत असेल तर आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर खाली कमेंट करायचं। तर लक्षात घ्या, FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक हा स्पेन या देशाने जिंकला आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, वायुसेनेने अस्त्रशक्ती 2023चा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता? ऑप्शन आहेत आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात की महाराष्ट्र। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आंध्र प्रदेश। अधिकची माहिती, आंध्र प्रदेश राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1953 झाली आहे। मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी, राज्यपाल आहेत S अब्दुल नजीर, राजधानी आहे विशाखापट्टणम, राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी, महत्त्वाची धरणे आहेत सोमशिला, श्रीशैलम आणि नागार्जुन सागर, तसेच सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा हे देखील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 22 डिसेंबर। तर लक्षात घ्या, गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची 136वी जयंती असते। हा दिवस गणिताच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, नुकतेच अब्दुल फताह अल सिसी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इजिप्त। यावर्षी प्रजासत्ताक दिनाला पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फताह अल सिसी यांना बोलावण्यात आले आहेत। प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी 2023 मध्ये कितवा? तर 26 हा 74वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत। नेक्स्ट, अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांना गोल्डन ऑल देऊन कोणी सन्मानित केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, श्रीलंका। श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी सादर केले। भारतीय सशस्त्र दलांना त्यांची उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठित गोल्डन ऑल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट, खेलो इंडिया गेम्समध्ये प्रथमच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्क्वॉश। श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी सादर केले आहे। हे मागच्याच व्हिडिओचं एक्सप्लेनेशन आहे। पुढचा क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन क्रमांक 7। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे चालू घडामोडीचे प्रश्न आपण डेली बघत असतो ना, त्यातील बरेचसे क्वेश्चन जिल्हा परिषदमध्ये तसंच PWD एक्झाममध्ये आले आहेत। लक्षात घ्या, आपण परीक्षाभिमुख कंटेंट तयार करत असतो, त्यामुळे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर लगेच क्लिक करायचं आहे। पुढील क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्वरवेद महामंदिर धामचे उद्घाटन केले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, उत्तर प्रदेश। अधिकची माहिती, दिव्यांगजनांसाठी देशातील पहिले उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्र हे ग्वाल्हेर मध्य प्रदेशमध्ये आहे। भगवान शिव थीम असलेल्या स्टेडियमची पायाभरणी उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली आहे। हिरासर येथे गुजरातच्या पहिल्या ग्रीनफील्ड विमानतळाचे उद्घाटन देखील करण्यात आले। जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 76व्या अधिवेशनाला संबोधित देखील करण्यात आलं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला कोणत्या IPL संघाने 24.75 कोटींना विकत घेतले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोलकाता नाईट रायडर। अधिकची माहिती, इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून उदयास आला आहे। त्याने पॅट कमिन्सच्या विक्रम मोडला सनरायझर्स हैदराबादने 20.5 कोटीला विकत घेतलं होतं। म्हणजे ही जी आता विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट ऑप्शन जो झाला आहे, छोटा ऑप्शन, त्यामध्ये लिमिटेड प्लेअर होते बरोबर। बऱ्याच टीमनी काय केलं की आपले प्लेअर रिटेन केले आणि त्यांचा जो स्लॉट होता 24 प्लेअरांचा जो स्लॉट असतो त्यामध्ये उरलेले प्लेअर ते खरेदी करत होते। तर लक्षात घ्या, या ऑप्शनमध्ये सुरुवातीला पॅट कमिन्सला 20.5 कोटीला घेतलं, त्यानंतर परत KKRनी या ठिकाणी 24.75 कोटींना मिचेल स्टार्कला घेऊन इतिहास रचला आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, राज्यसभेतील खासदारांना कोणत्या नियमानुसार निलंबित केले जाते? तर लक्षात घ्या, हा चर्चेतील मुद्दा आहे।
राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रूल 255. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एकूण 78 खासदारांना लोकसभा 33 आणि राज्यसभा 45 निलंबित करण्यात आले होते. नियम क्रमांक 255 अंतर्गत 45 राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत नियम 373 आणि नियम 374 अंतर्गत खासदारांना विद्यार्थी मित्रांनो निलंबित केले जाते. त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023ला कोणत्या राज्यात सुरुवात झाली? ऑप्शन आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, हरियाणा की उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. कालच्या चालू घडामोडी व्हिडिओमधील हा प्रश्न आहे. जर तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला असेल काळजीपूर्वक तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच यायला पाहिजे. तसेच सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी, त्याला देखील आपण जॉईन करू शकतात, ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचे प्रश्न बघत असतो. तसेच लक्षात घ्या, आपल्याला जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000+ प्रश्न पाहिजे असेल, प्राईज आहे फक्त 99. PDF स्वरूपात तुम्हाला मटेरियल भेटून जाईल. प्रश्न आणि त्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील दिली आहेत, बरोबर. तर परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर मेसेज करा. थँक्यू.